दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड इथं विसावली। या टप्प्यामध्ये पालखीचा दुपारचा विसावा वडकी या ठिकाणी होता। वडकी ग्रामस्थांनी याही वर्षी पालखीचं जोरदार स्वागतही केलं। या निमित्तानं वडकी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मोडक आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा केली। आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय रे विठ्ठल। मी आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहे आणि आज पालखी दिवेघाट पार करून सासवडच्या मुक्कामी जाईल। ज्या ज्या वेळेला ह्या पालख्या वेगवेगळ्या गावांमधून जातात, शहरांमधून जातात, त्या वेळेला अनेक ठिकाणी विसावेसुद्धा असतात। सकाळचा विसावा, दुपारचा विसावा, संध्याकाळचा विसावा अशी काही ठरलेली ठिकाणं आहेत आणि त्या गावांना त्या विसाव्याचे मान आहेत आणि त्या मानाप्रमाणे या गावचे जे सगळे स्थानिक आहेत, नागरिक आहेत, ती माऊलींच्या पालखीची स्वागताची तयारी करत असतात। त्या ठिकाणी मेळा भरतो, अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात। मी आत्ता वडकी या ठिकाणी आहे आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल वडकीचे सरपंच मोडक साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची सगळी मंडळी आहेत ज्यांनी माऊलींच्या पालखीची पूर्णपणे तयारी या ठिकाणी केलेली आहे। आपण माहिती घेऊया। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। किती वर्षांची ही परंपरा आहे आणि किती वर्षापासून तुम्ही सगळेजण ही तयारी करताय आणि स्वागत करताय? खरं तर आम्ही खूप भाग्यवान आहे की आमच्या गावातून ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते आणि त्या निमित्ताने आमच्या गावाला ग्रामस्थांना पालखीची, वारकऱ्यांची, सगळ्यांची सेवा या निमित्ताने आम्हाला करायला भेटते। आता तुम्ही पाहत असताल तर राज्य शासनाचं मी या ठिकाणी खास अभिनंदन करेल की त्यांनी खास वारकऱ्यांसाठी 15,000 स्क्वेअर फूटचा निवारा शेड उभारला आहे। अजून त्याच्यानंतर शोभेची कामान या ठिकाणी उभारलेली आहे। वडकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी दर्शन रांग, आमच्या इथं बऱ्यापैकी पुण्यातील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भरपूर लोक या ठिकाणी येतात। त्यांच्या अतिशय उत्तम रीतीने वडकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सगळी सेवा त्यांची नियोजित व्यवस्थित सगळी व्यवस्था केली जाते। अजून साधारणतः काय व्यवस्था करावी लागते, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येतात, दिंड्या येतात? या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, वडकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, पलीकडे जर आपण बघितलं तर आरोग्य सेवेसाठी आम्ही एक पलीकडे एक इमारत आहे, त्यामध्ये कुणालाही काय हे झालं तर आम्ही त्या ठिकाणी ॲडमिटची पण व्यवस्था आहे। तिथं अशी अतिशय सुसज्ज अशी सगळं स्टाफ आहे। तरचं पुढचं नियोजन कसं असतं? पालखी दिवेघाट क्रॉस झाला की त्याच्यानंतर पुढे झेंडेवाडीच्या काही जोड्या असतात पालखीच्या आणि मानाच्या जोड्या आहेत पालखीच्या, त्या जोड्या घेऊन पालखी पुढे मार्गस्थ सासवडकडे होत असते। आजचा मुक्काम हा सासवडला असणार आहे पालखीचा। बरं, काय तुम्ही आवाहन कराल सगळ्या जे जमलेली लोकं आहेत, इथून जाणारी जी लोकं आहेत? कारण यावर्षी आत्ता पाऊस नाही आहे, पण आपण बघितलं 2-4 दिवसांपूर्वी खूपच पाऊस होता। खरं तर जसं आम्हाला समजतंय तसं पहिल्यांदाच बिगर पावसाची पालखी या ठिकाणी जात असेल। मी समस्त वारकरी बांधवांना एकच सांगेल की सगळ्यांनी काळजीपूर्वक जावं, सगळ्यांनी तब्येतीची काळजी करावी। काही अडचणी असेल तर संबंधित शासनाच्या यंत्रणा आहेत, ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या यंत्रणा आहेत त्या ठिकाणी संपर्क साधून, काही अडचणी असतील तर त्यांनी तात्काळ संपर्क साधून त्यांचे काय असेल ते सांगावे। नक्कीच, थँक्यू, तुम्ही आमच्याशी बोललात त्याकरता। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वडकीहून।